लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयंतने त्याला फोन करणाऱ्या व्यक्तीला शोधून काढलेलं असतं आणि दुसरी तिसरी ती व्यक्ती कोणीच नसून संतोषच आहे हे जयंतला कळतं. जयंत मग जान्हवीला घेऊन संतोषला भेटायला त्याच्या घरी येतो आणि तो जान्हवीला बाहेर पाठवून संतोषला म्हणतो की संतोष दादा, तू पैशासाठी मला त्रास दिलास. तो खिशातनं चेकबुक काढतो आणि त्याला म्हणतो तुला जेवढी रक्कम पाहिजे आहे तेवढी लिही. आणि मग थोड्याच वेळामध्ये दोघांमध्ये मारहाण सुरू होते. संतोष जयंतला मारतो आणि जयंतसुद्धा संतोषला मारतो. परंतु जयंत आता बॅट काढतो आणि संतोषच्या डोक्यामध्ये जोरात घालतो. त्याच्यामुळे संतोष आता जमिनीवरती पडलेला असतो. रक्तबंबाळ झालेला असतो आणि त्याची शुद्ध हरपलेली असते. अशा प्रकारे जयंतनं आता संतोषला खूप मोठा धडा दिलेला आहे. आता संतोषची पुढची चाल काय असेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. इकडे आता सिद्धूने आनंदीच्या मदतीने त्या जोगतिनीला शोधून काढलेलं असतं. परंतु काय आता जोगतीन आपला गुन्हा सगळ्यांसमोर कबूल करणार का, हे पाहणंसुद्धा खूप रंजक ठरणार आहे. इकडे जयंत आता जान्हवीला विश्वाशी मैत्री तोड असं सांगतो आहे. काय आता जान्हवी जयंतचा हा क्रूर स्वभाव ओळखेल का? जयंत जान्हवीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का, हे पाहणंसुद्धा खूप रंजक ठरणार आहे. इकडे आजीने आता भावनाचा BP वाढवण्यासाठी एक खूपच धक्कादायक प्रकार केलेला आहे. तिने भावनाला एक खूपच धोकादायक असं गिफ्ट पाठवलेलं आहे आणि जे गिफ्ट असतं भावलीला विक्षिप्त बनवलेला आहे तिचा चेहरा. आणि हे पाहून भावनाला खूप भीती वाटते आणि भावनाचा BP वाढेल. काय भावनाच्या बाळाला धोका निर्माण करण्यात नीलांबरी आणि आजी यशस्वी होतील का, हे आपल्याला पुढील भागामध्ये नक्कीच समजेल. तोपर्यंत पाहत रहा लक्ष्मी निवास.